खामगावचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या संयमी भूमिकेचे राष्ट्रवादीत कौतुक. राज्यपाल नियुक्त कोट्यातून संधी मिळण्याची शक्यता. खामगाव. गेल्या अनेक दशकांपासून काँग्रेसमध्ये सक्रिय राहिलेले बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी गतवर्षी जून 12 रोजी अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यावेळी दादांनी आपल्याला विधान परिषदेसाठी शब्द दिला होता असेही त्यांनी सांगितले होते. मात्र महायुतीत राष्ट्रवादीसाठी एक मजबूत जागा निश्चित असल्याने जिशान सिद्दकी यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे सानंदा समर्थकांचा हिरमोड झाला असला तरी दस्तरखुद्द दिलीप कुमार सानंदा यांनी नाराजी व्यक्त न करता पक्षश्रेष्ठींचा आदर राखत निर्णय मान्य केला आहे. परंतु आगामी काळात राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत त्यांना संधी दिली जाईल असा शब्द पक्षश्रेष्ठींनी दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. सानंदा यांच्या सूचनेनुसार हजारो कार्यकर्त्यांनी घेतलेली संयमाची भूमिका बघून राष्ट्रवादीतील पक्षश्रेष्ठी नक्कीच त्यांच्या संदर्भात योग्य विचार करतील असा आशावाद कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. 12 जून रोजी मी जेव्हा काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जेव्हा मी दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केला, त्या अगोदर दादांनीही मला शब्द दिला होता की सानंदाजी तुम्हाला मी विधान परिषदेवर घेईल. त्यानंतर बारामतीच्या निवडणुकीमध्ये जेव्हा मी पारदादा पवार, सुनीताताई पवार यांना भेटलो तर त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की दादांनी मला शब्द दिला आहे. 40 वर्ष मी काँग्रेस पक्षामध्ये होतो. माझ्यावर सर्व काँग्रेसचे जेवढी श्रेष्ठी असतील त्यांचं प्रेम होतं. त्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये मी सिनियर असल्यामुळे माझ्या शब्दाला काँग्रेस पक्षामध्ये मान होता. रिझल्ट ओरिएंटल असल्यामुळे पक्ष नेतृत्व मला माझ्या शब्दाला मान देत होता. आता राहिला प्रश्न, त्या दिवशी मी जेव्हा पारदादा व सुनीताताई पवार यांना भेटलो त्या दिवशी मी हेच सांगितलं, दादांनी मला शब्द दिलेला आहे, तरी देखील माझ्यापेक्षा जर तुम्हाला चांगला उमेदवार दिसेल पक्ष दृष्टिकोनातून, मजबूत होण्याच्या दृष्टिकोनातून, जर तुम्ही त्यांनाही उमेदवारी दिली तरी पक्षश्रेष्ठी म्हणजे आपण जो निर्णय घ्याल तो मला मान्य नाही. अशा प्रकारची स्पष्ट माझी जी भावना होती मी त्यांच्याकडे मांडलेली होती. आता मांडलेले जे आहेत मागण्यापैकी जवळपास 50, 60, 70 लोकांची इच्छा होती की त्यांना उमेदवारी मिळायला पाहिजे. अनेकांनी निवेदनं दिली, शिष्टमंडळ दिली. मी काही निवेदन दिलं नाही, मी काही शिष्टमंडळ दिलं नाही. जे श्रेष्ठी आहे फक्त त्यांच्या कानावर मी टाकलं होतं. आता जिशान सिद्दीकीच्या माध्यमातून उमेदवारी देण्यात आली. श्रेष्ठीने जो निर्णय घेतला, ठीक आहे, जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत सर्व शक्तीनिशी होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. शेवटी श्रेष्ठी निर्णय घेतल्यानंतर श्रेष्ठीने जो निर्णय घेतला त्या निर्णयासोबत सर्वांनी राहायला पाहिजे या मताचा मी आहे. माझा अनुभवही तोही सांगतो, श्रेष्ठींच्या बद्दल नाराजी दाखवून काहीच होत नाही. श्रेष्ठी जो निर्णय घेतात भविष्यामध्ये आपल्या पक्षाला कोण फायद्याचा राहील, कसं होईल, त्या दृष्टिकोनातून ते निर्णय घेत असतात. तुम्हाला पुढील काय आश्वासन दिले का? आश्वासन तर दिलेलंच आहे ना दादांनी, तुम्हाला विधान परिषद मध्ये घेईल म्हणून. राज्यपाल कोट्यामधून तुम्हाला देणार आहे असं अजून काय नाही. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काही खरं नाही. कोणत्याही पक्षामध्ये आश्वासन जे दिली जातात आणि एक विधान परिषद संपली म्हणजे संपलं थोडंच आहे. आता दर 2 वर्षानंतर ह्या जागा रिक्त होतात. त्या माध्यमातून आज 40 का कोटा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. जो निष्ठेने काम करेल, पक्षाच्या भूमिका योग्यरित्या जनतेपर्यंत पोहोचेल, त्याला आज न उद्या संधी तर मिळणारच आहे. बुलढाण्यातून काही पदाधिकाऱ्यांचे राजीनामे झाले आहे, त्यांची नाराजी आहे, तुमची काही नाराजी आहे? नाही बाबा, आपली काहीच नाराजी नाही. परंतु बुलढाणा जिल्ह्यातला जर कोणाचं झालं, नाझीर काझीचं झालं असतं तर मी आनंदच होता. परंतु श्रेष्ठीने ज्याच्यावर शिक्कामोर्तब केलं त्याच्या विरोधामध्ये मी नाही, त्याच्या सोबत आहे, त्यांच्या निर्णयाच्या सोबत आहे.